नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे क्वार्टर 3चे रिझल्ट बघणार आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत डीमार्टबद्दल थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन. नंतर आपण बघूया या कंपनीने क्वार्टर 3मध्ये किती नवीन स्टोअर ओपन केले आहे आणि या कंपनीचे टोटल स्टोअर किती झाले आहे आणि सगळ्यात शेवटी बघूया आपण डीमार्टचे क्वार्टर 3चे नंबर. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर ज्या कंपनीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,702.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3.11% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.40 लाख करोड रुपीजचा म्हणजे 2.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, डीमार्टने क्वार्टर 3मध्ये टोटल 10 न्यू स्टोअर ओपन केले आहे आणि मित्रांनो, या कंपनीने फायनान्शियल इयर 2025मध्ये म्हणजे 9 महिन्यांमध्ये न्यू 22 स्टोअर ओपन केले आहे. आणि मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे 31 डिसेंबर 2024पर्यंत टोटल स्टोअर झाले आहे 387. चला आता बघूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे क्वार्टर 3चे नंबर. तर मित्रांनो, हे जे नंबर दिले आहे हे सगळ्याचे सगळे करोडमध्ये दिलेले आहे आणि मित्रांनो, हे आहे इथे इयर ऑन इयर बेसिसचे कंपॅरिझन आणि हे आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचे कंपॅरिझन. तर मित्रांनो, डीमार्टचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 13,572 कोटी रुपयाने वाढून 15,972.55 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, डीमार्टचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 14,444 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 15,972 कोटी. चला आता बोलूया डीमार्टच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 13,605 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 15,996 कोटी रुपये आणि मित्रांनो, डीमार्टचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 14,478 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 15,996 कोटी रुपये. चला आता बोलूया डीमार्टच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल म्हणजे डीमार्टचा टोटल खर्च. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 12,656 कोटी रुपयाने वाढून 15,001 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, डीमार्टचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 13,574 कोटी रुपयाने वाढून 15,001 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया डीमार्टच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 948 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 995 कोटी रुपये आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 903 कोटी रुपयाने वाढून 995 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया या कंपनीच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 690 कोटी रुपयाने वाढून 723 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, डीमार्टचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 659 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 723 कोटी रुपये. चला आता बोलूया डीमार्टच्या EPSबद्दल आणि मित्रांनो, हा EPS जो असतो नाही लॅखमध्ये असतो नाही करोडमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, डीमार्टचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 10.62 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 11.1
12 रुपीज. आणि मित्रांनो डीमार्टचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 10.14 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 11.12 रुपीज. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.